सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर, तबला मिलिंद लिंगायत, संवादिनी दर्शन कुलकर्णी. गीत मातृभूमी गान असे. निवेदन ज्येष्ठ साहित्यिक, कीर्तनकार आणि समुपदेशक डॉक्टर रश्मी घोलप. गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. श्रोते हो, सानंद अभिवादन. वन्ही तो चेतवावा या देशभक्तीपर गीतांच्या मालिकेतील आजचे गीत. मातृभूमी गान असे गुंजता रहे गगन, मातृभूमी गान असे गुंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. जन्मसिद्ध भावना स्वदेश का विचार हो, रोम रोम में रमा स्वधर्म संस्कार हो. आरती उतारते प्राणदीप हो मगन, स्नेह नीर से सदा फूलता रहे सुमन. हार के सुसूत्र में मोतियों की पंक्तियाँ, ग्राम नगर प्रांत से संग्रहित शक्तियाँ. लक्ष लक्ष रूप से राष्ट्र हो विराट तन, स्नेह नीर से सदा फूलता रहे सुमन. ऐक्य शक्ति देश की प्रगति में समर्थ हो, धर्म आसरा लिए मोक्ष काम अर्थ हो. पुण्यभूमि आज फिर ज्ञान का बने सदन, स्नेह नीर से सदा फूलता रहे सुमन. ह्या अतिसुंदर गीताचे कवी मंडळी अज्ञात आहेत, अनामिक आहे. त्या अनाम कवीला, त्याच्या प्रतिभेला, त्याच्या आर्जवाला मी शतदा नमन करते. मातृभूमीच्या यशकीर्तीचे गान गाताना, मायभूमीचा जय जयकार करताना आपसुकच आपला आवाज उंच जातो, मान ताठ होते, अभिमानाने ऊर भरून येतो. भारत माता की जय असं म्हणताना भावनाही वर उचंबळून येतात. या जयकाराचे गुंजन अगदी थेट आकाशाला जाऊन भिडो, ही इच्छा कवी या काव्यपंक्तींमधून व्यक्त करत आहे. तसंच माझ्या देशातील नद्या, या नद्यांमधून वाहणारं पाणी अत्यंत स्नेहाळ आहे. गोदा कृष्णा गाती ब्रह्मांकित गाथा असं याचं नद्यांचं वर्णन केलं जातं. आणि जयसंजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी असा नद्यांबद्दलचा पूज्य भाव कविवर्य आळवतानाही दिसतात. तर या नद्यांच्या सिंचनाने इथली फुलं लतावेलींवर उमललेली सदा फुललेली राहोत, टवटवीत राहोत, ताजी राहोत, अशी ही या कवीची भावना आहे. ती कधीही न कोमेजो. श्रोते हो, फुलं काय आणि मुलं काय एकसारखीच. नद्या जसं स्तन्य पाजतात, जीवनदायिनी होऊन राहतात, तसंच कुटुंबातला स्नेह आणि संस्काररूपी जलसिंचनाने इथली मुलं म्हणजेच नेहमी नित्य येऊ घातलेली नवी नवी पिढी ही सारी सदा ताजीतवानी असावीत, टवटवीत असावी, उत्स्फूर्त असावीत
आणि त्यांची संस्कारित सुमने नवीन नवीन उपक्रमात कामात सदैव घडलेली असावीत. त्यांची वाटचाल ही तेजस्वितेकडे असावी असंही जणू कवीला वाटतंय. आणि या प्रत्येक सुमनामध्ये स्वाभाविकपणे अगदी जन्मसिद्ध असं देशप्रेम व स्वदेशहित येवो. भारत माझा देश आहे, त्याबरोबर मीही माझ्या देशाचा आहे. स्वदेशहितासाठी मी तहहयात झटेन हा भाव रुजो आणि वाढीस लागो असंही कवीला वाटतं. अगदी देश माझा मी देशाचा ही असावी सत्यवाचा. राष्ट्रकार्यासी झिजावे राष्ट्रकार्यासी झिजावे राष्ट्रकार्यासी झिजावे तन मन धनर पावे. देश देवची आहे माझा देश देवची आहे माझा पिता विठ्ठल भारत माता. देश माझा मी देशाचा ही असावी सत्यवाचा. इतकं वाटावं की देश माझा मी देशाचा. माझं कर्तव्य पालन म्हणजेच माझं स्वधर्म पालन. हा स्वधर्म पालनाचा संस्कार रोमारोमात भिनू दे आणि देशकार्य करताना प्राणपणाने हे प्रयत्न होऊ देत. देशकार्यामध्ये देहभान विसरून मी काम करू. राग लोभ मान अपमान बाजूला ठेवून त्यातच मग्नता येवो असेही कवीला वाटते. देश हेच उपास्य दैवत आणि कर्तव्यपालन हीच पूजा अर्चा आणि आरती. सुरेश भट म्हणतात, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आरती ओवाळताना माझ्याही ओठी सहज शब्द येतात. भारत भूदेवी जय देवी माता. श्रीयश दिसते डोळा तुझ प्रातस्मरता. जय देवी माता. उत्कर्षास्तव चाले संघर्ष कधीचा. एकात्मक दृष्टी दे दीपक बोधाचा. स्वराष्ट्र नेऊ वैभवी झेंडा निष्ठेचा. दे तुकी शक्ती अन बुद्धी आम्हाला. जय देवी माता जय देवी माता. भारतभूला आरती ओवाळताना तिच्या गळ्यातला तेजस्वी पाणीदार असा मोत्यांचा हार लखलखीत नजरेत भरतो. या मोत्यांमध्ये एक एक मोती म्हणजे कधी ऋषीमुनी आहेत, कधी संशोधक, वैज्ञानिक, चिकित्सक, कधी महाकवी आहेत कालिदासांसारखे, भर्तृहरींसारखे, मोठे मोठे राजे आहेत, रघुवंशातले आहेत, विक्रमादित्य आहेत, मोठे साहित्यिक आहेत, विद्वान विदुषी आहेत, क्रांतिकारक आहेतच. या मुक्तिकांच्या हारामध्ये तेही लखलखीतपणे दिसतात आणि माझ्या आईची मायभूमीची शोभा वाढत आहेत. मंडळी, मायभूमीकडे पाहिलं की भगवंताच्या विराट रूपाचे स्मरणही होते नाही का. अनेकविध ग्रामे, प्रांत, नगर, जिल्हे हे तिचे शक्तिशाली अवयवच आहेत जणू. आठवतं पुरुषसूक्तामध्ये भगवंतांचं वर्णन केलेलं आहे विराट रूपाचं, त्याची आठवण येते. आणि माझ्या आईचे भरपूर खनिज, पाणी, मृदा, शेती, वनसंपत्ती यांमध्ये सारं सामर्थ्य सामावलेलं आहे तिचं असंही वाटतं. विविधतेमध्ये एकता हे तर देशाचं वैशिष्ट्य आहे. ही एकीचे बळ अबाधित राहो असे कवीला मनोमन वाटते. विकासाच्या प्रगतीच्या वाटेवरचे माइलस्टोन जर भरभर गाठायचे असतील तर एकीचे सामर्थ्य आणि सहकाराचे बळ सोबत असणे फार फार महत्त्वाचे आहेत. हाती हात घेऊन चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जाती, पंथ, संप्रदाय, प्रांत, भाषा वेगवेगळ्या असल्या म्हणून काय झाले, अनेक असले म्हणून काय झाले. भारतीय या एकाच बॅनरखाली, एकाच निशाणाखाली सारे एकत्र असावेत. अहो, हाताच्या मुठीतल्या एका बोटाने जरी स्वतःला मुठीपासून बाजूला केलं तरी ती हाताची मूठ राहतेच कुठे. मूठ राहत नाही, तिच्यातील ताकद संपते. घट्ट लाकडाच्या मोळीची ती बोधकथा
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. आणि ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. हा मंत्र, हा शांती मंत्र आपलं अधिष्ठान आहे. टुगेदरनेस हा मंत्र आपल्या संस्कृतीचा आहे. मंडळी, मागे वळून बघताना नेहमी लक्षात येतं की देशात ऐक्य भावना जेव्हा जेव्हा कमी पडली ना, तेव्हा तेव्हा अनेक परकीय आक्रमणं होत गेली आणि हे परकीय यशस्वी होत गेलेत, ज्यांमुळे राष्ट्रीय संपत्तीबरोबर आपली संस्कृती, आपला आत्मसन्मान, आपली अस्मिता दुखावली गेली. आपल्या शिक्षण पद्धती, कुटुंब संस्था यांची पायमल्ली झाली, नुकसानच नुकसान झाले. ते आता परवडण्याजोगे नाही. म्हणून कवी पूर्ण काव्यामध्ये हेच वारंवार सांगत आहे. शेवटी कवी म्हणतायत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीने सांगितले आहेत. धर्माची आस ठेवून, धर्माची कास पकडून नीतिमत्तेने कार्य करत राहावं, म्हणजे 4ही पुरुषार्थ साध्य होतात. धर्म रक्षती रक्षितः. बिनघोर राहा, धर्म तुमचं रक्षण करेल जेव्हा तुम्ही धर्माचे पालन कराल, असेच जणू कवीला सांगायचे आहे. आणि मग 4ही पुरुषार्थ काही आपल्यापासून लांब नाहीच मुळे. पुन्हा एकदा माझी मायभूमी, जी पुण्यभूमी आहेच, संतांची आहे, सज्जनांची भूमी आहे, देवभूमी आहे, ही परत एकदा ज्ञानाचे, विद्येचे सदन होईल, माहेरघर होईल. आत्ता जे आपण वारंवार ऐकतो की भारत विश्वगुरू बनेल, तो दिवस काही लांब नाही मंडळी. आणि मग पुन्हा एकदा नालंदा, तक्षशिला, काशी ही सारी विद्यापीठं जीवित होतील, नवे नवे गजबजतील. साऱ्या जगातून आपल्याकडे ज्ञान घेण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी, संस्कारित होण्यासाठी, संस्कृती शिकण्यासाठी आणि ते परत आपल्या देशात जाऊन आपला देश असाच करण्यासाठी, आदर्श भारतासारखा असं करण्यासाठी देशोदेशीचे विद्यार्थी येतील. समर्थांच्या भाषेत, कामधेनूची खिल्लारे, कल्पतरूंची वने आवारे, अमृताची सरोवरे उचंबळत ठाई ठाई. हीच त्या प्रभूचरणी प्रार्थना. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा फूलते रहे सुमन. मातृभूमि गान से गूंजता रहे गगन, स्नेह नीर से सदा
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा.